नमस्कार, आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा। दिनांक 29 जून 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सरण आंदोलनाला यश। भगूर पांडुर्ली रस्त्याचं काम सुरू। नागरिक तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षाचे मानताय आभार। गेली 3 वर्षापासून भगूर पांडुर्ली रस्त्यावर भयंकर खड्डे पडल्याने पांडुर्ली, शिवडे, घोरवड, धोंडबार, बेलू परिसरातील व सिन्नर घोटीकडे जाणारे प्रवासी रस्त्याची करत होते मागणी। आमदार कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे हेलपाटे मारत या परिसरातील ग्रामस्थ व पुढारी यांनी वारंवार केली मागणी, परंतु आमदार कोकाटे व खासदार वाजे करत होते दुर्लक्ष किंवा शासन दरबारी काही कारणास्तव यांचे काही चालत नसावे असे वाटते, म्हणून सदर रस्त्याचे काम होईना। भयंकर खड्डे व पावसाळ्यात तर कमरेपर्यंत रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असे, त्यामुळे सदर गावातील पुरुष, स्त्रिया, शाळकरी, मुली व वयोवृद्ध यांना ये जा करताना मोठी कसरत करावी लागत असे। अनेक ॲक्सिडेंट होऊन शेकडो दगावले व हजारो जखमी झाले। बाळंतीणकरिता हॉस्पिटलमध्ये जाताना महिलांचे हाल तर अनेकांना कमराचे आजार झाले। आमदार माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे व समितीनी कोकाटे यांचे प्रयत्न तोकडे पडले किंवा दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलक शरद शिंदे पाटील यांना गळ घातली। शेवटी शरद शिंदे यांनी शेतकरी व कार्यकर्ते बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेत रस्त्यावर सरण रचत आंदोलन करत वाचा फोडली। शासनाने कामाला मंजुरी देत रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केले आहेत। सदर गावातील लोक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांचे सदर काम मार्गी लावल्याबद्दल आभार मानत आहेत। शासनाने सदर रस्त्याचे काम सुरू केल्याबद्दल तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील व सिन्नर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शासनाचे आभार। सदर आंदोलनास व न्याय मिळवण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, निरीक्षक भुसारा सर, खासदार भगरे साहेब व जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। सदर आंदोलनात तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील सह पुंजाराम हारक, रतन तुपे, शिवाजी गुंजाळ, नामदेव वाजे, नारायण शेळके, शिवराम वरकले, चिंदू गुंजाळ, राहुल रुपवते, संतुजी वाजे, लक्ष्मण तुपे सह शेतकरी सहभागी झाले होते। प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा। भगूर पांडुर्ली रस्ता हा 3-4 वर्ष रखडला होता। येथील आमदार, खासदार या रस्त्याकडे लक्ष देत नव्हते, परंतु सिन्नरचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांनी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील व निरीक्षक भुसारे साहेब आणि खासदार भगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि शेतकऱ्यांनी इथे आंदोलन केलं, सरण रस्ते आंदोलन केलं आणि शासनाकडे मागणी केली होती ताबडतोब रस्ता व्हावा। शासनाची दखल घेऊन भगूर पांडुर्ली हा रखडलेला रस्ता झालेला आहे, त्याबद्दल शासनाचे जाहीर आभार।